तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांची। आज या ठिकाणी जी आपण या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे ते विश्व माऊली ज्ञानोपरा यांच्या ज्ञानेश्वरी मधील जे शेवट आपल्या श्री गुरुंकडे ज्यांनी जे पसायदान मागितलेलं आहे त्यामधील त्या पसायदानामधील दुसऱ्या क्रमांकाची जी ओवी आहे ती आज या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली आहे। माऊली म्हणतात जे या सृष्टीवर जे खळ लोक आहेत त्यांची जी खळ बुद्धी आहे ती नाहीशी हो, जे खळांची व्यंकटी सांडो आणि त्यांच्या हृदयात सत्कर्मी रती ती वाढो, त्या सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। जसं मित्रपणाचं जीवन असतं तसं प्रत्येकाने जीवन जगावं ही माऊलींची या ठिकाणी इच्छा आहे। खरं पाहिलं मी तर फार काय मोठा प्रवचन करता नाही किंवा फार मोठा महाराज नाही, पण आज माझ्यासारख्याकडे या ठिकाणी ही जी प्रवचनाची जी सेवा दिलेली आहे ती सर्व गावकरी मंडळी, मिसळवाडीकर या सप्ताहाचे कमिटी आयोजक नियोजक या सर्वांनी ही जी सेवा माझ्याकडे दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे। आणि खरं पाहिलं तर तुम्हा श्रोतेजनांच्या सर्व वडीलधारी माणसांचा आज या ठिकाणी मला दर्शनाचा योग आलेला आहे, तर मी तुम्हा सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आणि आता खरं पाहिलं तर आपले बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आम्ही त्यांना बाबाच म्हणतो। हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज भांगर राहेमाव आपलं खोकरमाव गेल्या 7 दिवसापासून त्यांच्याकडे या ठिकाणी व्यासपीठ ह्या सप्ताहाचं पूर्ण नियोजन त्यांच्याकडे आहे। खरं तर या दिवसामध्ये इतक्या दिवस या ठिकाणी एका जागेवर राहणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, कारण श्रावण महिना म्हणल्याच्या नंतर साधा जरी वादक जरी पाहिजे असेल तरी भेटत नाही, साधारण गायक जरी पाहिजे असेल तरी भेटत नाही। पण बाबांचे असे गुण आहेत, ते पखवाज वाजवितात, तबला वाजवितात, कीर्तनही करतात, प्रवचन करतात आणि गायनही करतात। म्हणजे एखादी वेळेस आता जसं तुम्ही मला मगाशी सांगितलं त्यांनी 2 प्रवचन रूपी सेवा केलेली आहे, म्हणजे जिथं कोणी नाही त्या गाळलेल्या जागा भरायचं काम बाबा करीत असतात। आणि आज खरं योग आलेला आहे की ते माझ्या समोर या ठिकाणी आज आहेत, त्यांच्यापासूनच मी या ठिकाणी आज जे काही शिकलेलो आहे त्यांच्यापासूनच शिकलेलो आहे। कारण की त्यांनी फार लहानपणापासून माझ्यासोबत मला त्यांनी सांभाळलेलं आहे, माझं त्यांनी लहानपणापासून ऐकलेलं आहे आणि आज ते समोर असताना मला प्रवचन करणं म्हणजे फार कठीण आहे। पण तरी बी जे श्री गुरु मला या ठिकाणी बुद्धी देतील ती या ठिकाणी मी आपल्यासमोर सांगण्याचं ज्ञान देण्याचं काम करणार आहे। तसं पाहिलं तर ती योग्यता माझ्याकडे नाही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला जे आमच्या गुरुवर्यांनी जे शिकवलेलं आहे तेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण ज्ञान कोण सांगतं याला फार महत्त्व नाही, कारण की आपल्या या पृथ्वी तलावर 4 संत होऊन गेले सुरुवातीला। तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात की कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार। जे 4 संत होऊन गेले ते फार मोठे नव्हते, ते बाल्य अवस्थेतच या ठिकाणी होते, पण त्यांचे जे ज्ञानाची किमया आहे, त्यांनी जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीच्या जोरावर आज त्यांचा पूर्ण भारतभर या ठिकाणी त्यांचा प्रचार आणि प्रसार माध्यम आहे। म्हणून
हे ज्ञान कोण सांगतं याला महत्व नसून हे ज्ञान कोणी आपल्याला येथपर्यंत पोहोचलेलं आहे याला फार महत्व आहे. माऊली तेच सांगतात की या पृथ्वी तलावर आज आपण पाहिलं तर आजची जी परिस्थिती आहे तर ही परिस्थिती पाहून असं वाटतं की आता चांगल्या लोकांपेक्षा खळ लोकांची या ठिकाणी भरपूर व्यवस्था झालेली आहे. आताच आम्ही ज्यावेळेस रस्त्याने येत होतो त्यावेळेस फुटाफुटावर या ठिकाणी आपण हॉटेल दिसतात आपल्याला रस्त्याने. म्हणजे माणसाला बर्बाद करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक पावलावर या ठिकाणी प्रत्येक समाज या ठिकाणी काही ना काहीतरी रचण्याचा प्रयत्न करतो. मला असंच एक जणांनी विचारलं, महाराज लोक खूप झाले. आता ह्या भागातलं समजा मला जास्त माहीत नाही, पण आमच्या भागामध्ये लोक म्हणतात की महाराज लोक खूप झाले हो, उताड आलाय म्हणले महाराजाला, म्हणजे आपल्या भाषेमध्ये. पण मी त्यांना एक सांगत असतो की बाबा हो, महाराज लोक तुम्हाला खूप झालेले दिसतात, पण तुम्ही जर रस्त्याने जर गेल्याच्या नंतर तुम्हाला ढाबे किती दिसतात. ह्याला म्हणजे लागूनच एकूणला लागूनच या ठिकाणी फुटाफुटावर आपल्याला ते दिसतात. मग ते लोकांना दिसत नाही का? पण महाराजच का दिसतात? एक दिवस असा आहे महाराज, सर्व जाणार आहे, पण जे परमार्थ रूपी हे धन आहे हे कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे. माऊलींनी 750 वर्षापूर्वी एक अभंग लिहिला, रूप पाहता लोचनी. 750 वर्ष झाले तरीही आजही तो अभंग जर म्हणला तर त्याची वेगळीच ऊर्जा निर्माण होते माणसाच्या अंगात. मग मला सांगा, आता काही आता या ठिकाणी नवीन बाजारामध्ये काही गाणे येतात, गीत येतात, 4 दिवस, महिना, 2 महिने चालतात, पुन्हा रिटायर होतात. पण 750 वर्षापूर्वी माऊलींनी जो अभंग लिहिला, जो हरिपाठ दिला आपल्याला, तो आजही म्हणल्याच्या नंतर माणसाच्या अंगात नवीन ऊर्जा निर्माण होते. म्हणून जे परमार्थ करीत आहेत, जे साधू संत आहेत, जे आपल्याला ज्ञान दान देण्याचं काम करतात, अशा संतांच्या संगतीला आपण राहून आपल्या जीवाचं कल्याण केलं पाहिजे. खळ लोकांची आपण संगत केली नाही पाहिजे. महाराज आज खळ पाहिजे तर फार झालेत महाराज. आता परवा दिवशी तुम्ही 26 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम झाला असेल, दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण जन्माचा कार्यक्रम झालेला असेल. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा अवतार झालेला आहे. तर तो अवतार का घेतला? भगवान श्रीकृष्णाने तो अवतार का घेतला? कारण की या पृथ्वी तलावर धर्म कार्य नाश पावत चाललं, अधर्माचा हाहाकार माजला, साधू संताला त्रास व्हायला लागला, लोक नाही ते कृत्य करू लागल्यामुळे मग भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागला. धर्म रक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्त जना. भक्त श्रीकृष्णाने कंसाला मारण्यासाठी जन्म घेतला होता का? कंस म्हणजे त्यांचे मामा लागतात समजा थोडक्यात, म्हणजे त्यांना मारण्यासाठी जन्म घेतला का? तर नाही. त्यासोबत जे अधर्माचा जे नाश करीत असतात, या नाश करण्यासाठी जे साधू संतांचा छळ करीत असतात, यांच्यासाठी देवाचा अवतार असतो. आणि त्याच दिवशी या जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांचीही जयंती त्याच दिवशी, माऊलीचाही जन्म उत्सव त्याच दिवशी होता. आळंदीमध्ये फार मोठा जन्मोत्सव त्यांचा साजरा झाला आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे हरिभक्त परायण न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा यांचं त्या ठिकाणी माऊलीच्या मंदिरामध्ये कीर्तन झालं. तर माऊली म्हणतात की हे जी खळ लोक आहेत, हे खळ लोक काय करतात, कसे ओळखायचे खळ? तर त्याचं एक साधारण मी उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा आता प्रवचन चालू आहे, प्रवचनामध्ये आपण प्रवचन ऐकतो, ज्ञान ऐकतो. ज्ञान ऐकत असताना माणसाला त्याचं वैराग्य निर्माण होत असतं जसं, पण ते वैराग्य कुठपर्यंत टिकतं? जोपर्यंत प्रवचन चालू आहे तोपर्यंत. एकदा प्रवचन संपलं की नंतर ते खळ लोक बाहेर बसलेले असतात. हा व्यक्ती बाहेर आला की आपण याला धरू, मग त्यांची चर्चा चालते.
काय प्रवचनाला बसला बाबा, काय महाराज लोकांचं ते सांगायचं कामच असते, तू एवढं काय